वाईन कॅपिटल ऑफ इंडिया, मुंबईची परसबाग, कुंभनगरी आणि महाराष्ट्राची द्राक्षनगरी अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला नाशिक जिल्हा। दक्षिणेची गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम या जिल्ह्यामध्ये होतो। तसेच गिरणा, वैतरणा, दारणा आणि कादवा या जिल्ह्यात वाहणाऱ्या काही प्रमुख नद्या आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके येतात। त्यातला नाशिक हा सर्वात श्रीमंत तर सुरगाणा हा सर्वात गरीब तालुका आहे। या जिल्ह्याची सीमा उत्तरेला धुळे, पूर्वेला जळगाव आणि संभाजीनगर, दक्षिणेला अहिल्यानगर, पूर्वेला ठाणे आणि पालघर तर वायव्येला गुजरात अशा एकूण 6 जिल्ह्यांना आणि एका राज्याला लागून आहे। महाराष्ट्रात असलेल्या 400 किल्ल्यांपैकी हरिहर, साल्हेर, रामशेज, धोडप, अंकाई टंकाई असे एकूण 58 किल्ले नाशिक जिल्ह्यामध्ये येतात। नाशिकमध्ये जास्त करून द्राक्ष, कांदा, डाळिंब, ऊस आणि केळी या पिकांचं उत्पादन केलं जातं। या जिल्ह्याने आपल्याला वीर सावरकर, दादासाहेब फाळके, तात्या टोपे, छगन भुजबळ हे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्व दिले। त्र्यंबकेश्वर, पंचवटी, सप्तशृंगी, अंजनेरी, मुक्तिधाम अशी प्रसिद्ध मंदिरे सुद्धा नाशिकमध्येच येतात। नाशिकमध्ये मिसळ, वडापाव, शेंगदाण्याची आमटी, वाईन हे काही प्रमुख खाद्य आणि पेय पदार्थ आहेत। आशिया खंडातलं सर्वात मोठं कांदा मार्केट, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग, हनुमानाचे जन्म ठिकाण, देशातील 50% दारूचं उत्पादन, महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्षाचं उत्पादन आणि भारतात भरणाऱ्या 4 कुंभमेळ्यांपैकी एक कुंभमेळा हा सुद्धा नाशिकमध्येच भरतो। तर शेअर करा हा व्हिडिओ सर्व नाशिककरांसोबत आणि अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा।